आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिंता। नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुडेकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे संतोषी भटकंती। मित्रांनो, फक्त 9 दिवस उरले आहे ते म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाला। पण मित्रांनो, आजचा दिवस देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अद्याप म्हणजे पेन हमरापूरचे गणपती बाप्पांचे कारखाने दाखवले, त्याच्यानंतर मुंबईचे देखील गणपती बाप्पांचे जे आगमन होतं ते देखील आपण दाखवलं। पण आज आपण आहोत ते म्हणजे आपल्याच विभागामध्ये, एरियामध्ये, ते म्हणजे पनवेलमध्ये, आणि आज आपण दाखवतो ते म्हणजे पनवेलचा राजा चिंतामणीचं दर्शन आज मी तुम्हाला देणार आहे, कारण की आज आहे त्याचं आगमन। आणि आज फक्त 9 दिवसाच्या नंतर म्हणजे गणेश चतुर्थी आहे, पण आज आहे ते म्हणजे पनवेलच्या राजाचं आगमन आहे चिंतामणीचं। त्याच्यामुळे आज आता आपण आलोय आणि माझ्या मागेचं बघाल ना तर इथं मूर्ती तुम्हाला दिसते, पण तुम्हाला सविस्तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतोय ते म्हणजे आजच्या पूर्ण सोहळा तुम्हाला मी शूट करून दाखवणार। आणि माझ्या मागे बघाल तर आपले सगळे भक्तगण आणि आपली पूर्ण एंटायर टीम तयार आहे गणवेशामध्ये, आणि सोबत प्रथम देखील तयार आहे आपल्या युनिफॉर्ममध्ये बघा। यस, आणि आता आपण मला वाटतं अर्ध्या एक तासामध्ये सुरुवात होते आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाला, आणि आगमन मात्र जल्लोषात होणार आहे, कारण की हा जो राजा आहे ना पनवेलचा राजा चिंतामणी हा संपूर्ण पनवेलमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे, आणि त्याच्यामुळेच आज आपण आलो आहेत आपल्याच विभागामध्ये शूट करायला। सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघा आपला व्हिडिओ। आणि जर खरंच आजचा आपला पनवेलचा राजा चिंतामणीचा व्हिडिओ आवडला ना तर गणपती बाप्पा मोरया लिहायला मात्र विसरू नका। थँक्यू।
घे आपल्याकडे घे वाटल्यास. जाऊन दे, गेला गेला सोड, गेला गेला. प्रथम ड्रोन
तुझ्या भगतांना देवा तुझी याद आली लागली ओढही देवा तुझ्या भेटीची तरी दिशा दुर्ताई आठवणाची डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा घेऊन निघालो सुख आमच्या घराला कुणाची अरे कोण आला रे कोण आला सो मित्रांनो, आपण एक्झॅक्टली 3 वाजता निघालो होतो आणि पनवेलच्या राजाचं म्हणजे आगमन झालं होतं 3 वाजता चिंतामणीचं आणि आता मात्र 7 वाजलेत. आपण जवळपास आपल्या मंडपाच्या जवळपास आलेलो आहे आणि आता या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल की 2 मंडळ आहेत. ते मंडळ आहेत ना सलामी देणार आहेत दहीहंडीच्या माध्यमातून चिंतामणीच्या राजाला, म्हणजे पनवेलचा राजा चिंतामणी याला. आणि तो पाहण्यासारखा असेल कारण की दहीहंडी 4 दिवसापूर्वीच झाली आहे आणि आता तो रोमांचक असा सलामीचा आपण जो काही म्हणजे सोहळा असणार आहे तो आता आपण पाहूयात. शांतता शांतता, सर्वांनी शांतता बाळगावी.
अरे कडक कडक सादर, कडक सादर. डीजे डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार.
देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो. मित्रांनो, आपण सुरुवात केली होती दुपारी 3 वाजता ब्लॉगिंग करायला आणि आता जवळजवळ वाजले 10 आणि माझ्या मागे ही मूर्ती बघू शकता की अजून देखील ही मंडपामध्ये पोहोचली नाही आहे. मला वाटते अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचावी आणि अजून 2-3 गल्ली बाकी आहेत. पण आता आपण मात्र इथं विराम घेतो, थांबतोय, कारण की जवळजवळ 6 तास आपण उभी आहोत आणि शूटिंग करतोय. त्याच्यामुळे अक्षरशः थकलो आहे आणि हेड्स ऑफ ते म्हणजे पनवेलच्या राजा चिंतामणीच्या सगळ्या एंटायर टीमचं ते अतिशय छान असं मॅनेज केलं आणि जी ट्रॅफिक होती, गर्दी होती आणि सगळ्या ओव्हरऑल गोष्टी म्हणजे 100पैकी 100 मार्क आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या टीमला देऊयात. आणि मला असं वाटतं की नक्कीच पनवेलचा राजा चिंतामणीचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा की गणपती बाप्पा मोरया. पुन्हा भेटूत अशाच एका चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.